गोंदिया जिले के गोरेगांव तालुका अंतर्गत गिधाड़ी गांव में रिश्तों को शर्मसार कर देने वाला सनसनीखेज मामला सामने आया। दरअसल गिधाड़ी गांव के रहने वाले मुकेश कटरे के निधन के बाद उनकी एलआईसी की 60 लाख रुपए की राशि और जमीन का अधिकार उनकी पत्नी को न मिले, इसके लिए मृतक के पिता ने 2 लोगों को 3 लाख रुपए देकर अपनी ही बहू की हत्या की सुपारी दी। गोरेगांव पुलिस की जांच में यह मामला सामने आया। जानकारी के अनुसार पीड़िता अपने पिता के साथ गोरेगांव से गिधाड़ी जा रही थी, तभी घोटी के पास एक नीली 4 पहिया गाड़ी ने उनकी मोटरसाइकिल को टक्कर मार दी, जिसमें वह घायल हो गई। पुलिस ने इस मामले में एक आरोपी को गिरफ्तार किया, जबकि बाकी आरोपी अभी फरार है। पुलिस आगे की जांच में जुटी हुई है। माझ्या मरण पावलेल्या पतीची LIC होती। आम्ही नॉमिनीमध्ये माझ्या नाव नसल्याने कोर्टात केस टाकला होता, मला पण हक मिळाले पाहिजे म्हणून। त्यानंतर आम्ही घरी येत असताना रस्त्यात कोणी नव्हते, त्यावेळेला आम्हाला मागून कारने धडक दिली आणि आमचा अपघात झाला। आम्ही त्यानंतर अपघात झाल्यानंतर पोलीस स्टेशनला रिपोर्ट केली आणि पोलिसांनी माहिती काढल्यानुसार आता माहीत चालले की आमचा अपघात करणारे माझे सासरेच होते म्हणून। एक आरोपी अटक झालेला आहे आणि 3 फरार आहेत। आमची अशी अपेक्षा आहे की पोलीस त्यांना लवकरात लवकर पकडतील। पोस्ट गोरेगाव 2025 मध्ये 660/2025 हा गुन्हा दाखल होता। त्यामध्ये फिर्यादीने पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली होती की घोटी नाल्याजवळ अपघात झाला होता आणि त्या अज्ञाताने अपघात करून विना नंबरची निळ्या रंगाची कार होती आणि ती धडक देऊन निघून गेले होते। तर त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन गोरेगावला अपघात रजिस्टर होता। त्यामध्ये आम्ही तांत्रिक पुराव्याच्या आणि गुप्त माहिती काढून अशी माहिती मिळाली की त्यामध्ये सासऱ्याने त्यांच्या मुलाचा मयत झाल्याने त्याला 60 लाख रुपयाची LIC पॉलिसी तसेच 1.5 एकर जमीन अशी सुनेला मिळणार होती, तरी तिला आपण संपवल्यास ती आपल्याला मिळून जाईल। या अनुषंगाने त्याने त्या आरोपितांना एक 3 लाख रुपयाची सुपारी दिली होती आणि हा प्रकार जीवे मारण्याचा प्रयत्न केला। तरी आम्ही सदरचा तपास करून यातील कट आरोपी त्यांनी फिर्यादीस मारण्यासाठी केलेला कट शोधून काढला आणि सध्या तपास सुरू आहे। एक आरोपी अटक करण्यात आला आहे सध्या आणि 4 आरोपी फरार आहेत, तर त्यांचा शोध सुरू आहे। तरी त्यांना आम्ही लवकरच अटक करून पुढील कारवाई करू। जो आरोपी आहे चुडामन कट्टे त्याला ज्यावेळेस आम्ही पहिला आरोपींना पकडलं त्यावेळेस त्यांना माहिती मिळाली आणि ते फरार झाले।